मराठी शाळा बंद, राज्यभाषेचा विजय असो असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे। मराठी भाषा चिरायू होण्यासाठी मराठी शाळा टिकायला हव्यात असं सामनात म्हटलंय। 255 मराठी शाळा बंद पडणं ही बाब गंभीर असंही सामनात म्हटलं गेलंय। मुंबईतील मराठी संस्कृतीच्या संस्था, मैदानं, जिमखाने आजचे गेले आहेत। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर मुंबईचा भूगोलही बदलला जातो की काय अशी भीती वाटू लागली आहे। मराठी शाळा बंद पडतायत, पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्यानं ही वेदना, दारिद्र्य विसरायला हवं ही सरकारी इच्छा आहे। मराठी भाषा चिरायू हो, पण त्यासाठी मराठी शाळा टिकायला हव्या। आम्ही सत्तेवर होतो म्हणून मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळाला, सरकारी जाहिरातबाजीचा कहर झाला। पण या निर्णयास 1.5 वर्ष होत आलं तरी हा दर्जा फक्त कागदावरच आहे। उलट राज्यातील 255 मराठी शाळा बंद पडल्याची कबुली शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली। ही बाब गंभीर आहे। मुळात राज्य मंत्रिमंडळातील किती मंत्र्यांची पोरं मराठी माध्यमात शिकत आहेत त्याची माहिती मंत्र्यांनी जाहीर करायला हवी। सरकार चालवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरातही मराठीच्या नावानं बोंबच आहे, याला जबाबदार कोण? मराठी टॅलेंट उपलब्ध असताना गुजरातमधून येणाऱ्या कंत्राटदारांसाठी पायघड्या घालायच्या हीच मराठी पिछेहाटीची कारणं आहेत।